तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी छान असा लुक शिकवणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे, सध्या श्रावण चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरात असते ती म्हणजे सत्यनारायणची पूजा. तर या सत्यनारायण पूजेला तुम्हाला सुद्धा दिसायचं आहे का खूप सुंदर आणि गोड. आणि त्यासाठी आपण आता कशा पद्धतीने आज मेकअप करणार आहे ते बघूया, कारण की आज माझ्या आर्या दागिनामध्ये सुद्धा सत्यनारायणची पूजा आहे आणि मी आता रेडी होणार आहे. तर चला झटपट दाखवते की कसं तुम्ही घरच्या घरी सुंदर दिसू शकता. तर लेट्स स्टार्ट. आधी वेट वाईपनी पूर्ण चेहऱ्याला करून घ्या क्लीन. वेट वाईप्सनीच आज क्लीन करून घेते. फेस वॉश ऑलरेडी केलेला आहे. सेटाफिल डॅम मॉइश्चरायझर यूज करते, कारण की माझी स्किन आहे कॉम्बिनेशन, पण सेटाफिल डॅम मेकअपसाठी परफेक्ट आहे. चला, चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे तिथे मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल हा शेड दरवेळी मी यूज करते, बिकॉज ऑरेंज करेक्टर आणि ब्राऊन करेक्टरचं हे मिक्सिंग आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचे जे पण तुमचे प्रॉब्लेम आहेत ते परफेक्टली हाईड होणार आहे, जरी पिगमेंटेशन प्रॉब्लेम्स असतील तरी. आज मी तुम्हाला नवीन फाउंडेशन दाखवते आहे. हे आहे हड्रा कुशन फाउंडेशन आणि त्याचा ब्रँड आहे के ब्युटी. वाव, तुम्ही बघा, असं कुशन फॉर्ममध्ये असतं. यामध्ये फाउंडेशनला असं पफनी प्रेस करूनच लावायचं असतं. हे खूप लाईट वेट आहे आणि ज्यांना एकदम स्किन लाईक फाउंडेशन हवं असेल तर हा के ब्युटीचा ऑप्शन त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. मी जो शेड यूज करते हा मीडियम शेड आहे. तुम्ही बघा, या फाउंडेशननी स्किनवर कुठेही थिक लेअर होत नाही, एकदम स्किन लाईक. पण मी टार्टचं 29N जो शेड आहे तो कन्सिलर हायलायटिंगसाठी यूज करते, बिकॉज आज मला हा मेकअप जवळजवळ 6 ते 7 तास टिकवायचा आहे. त्यामुळे खूप जास्त छान असं कन्सिलर हायलायटिंग केल्यावर फीचर्स पण एन्हान्स होतात आणि चेहरा अजून छान ब्राईटअप आणि सुंदर दिसतो. पूर्ण मेकअपला आता आपण पावडरनी करून घेऊया लॉक. आणि पावडर लॉकिंगसाठी माझी वन ऑफ द फेवरेट लूज पावडर जी अगदी अफोर्डेबल आहे, मेबलिनची फिट मी. शेड आहे माझा मीडियम 220 आणि ह्यानी आता आपण पूर्ण चेहऱ्याला करून घेऊया लॉक. मेबलिन फिट मीमध्ये तुम्हाला सगळे शेड मिळतात. तुम्ही जे शेड तुम्हाला हवा आहे तो शेड तुम्ही घेऊ शकता. लूज पावडरनी छान पद्धतीने लॉक करून झाल्यावर हे मार्सचं खूप क्यूट आणि सुपर अफोर्डेबल ब्राऊन फॅमिलीमधलं छान असा आयशॅडो पॅलेट आहे. लाईटर ब्राऊननी डोळ्यावरची जी आयलिड आहे तिला करून घेऊया लॉक. डोळ्याच्यावर मी फाउंडेशनच अप्लाय केलं आहे, वेगळं असं कन्सिलर लावलेलं नाही आहे. अगदी सॉफ्ट आय मेकअप ठेवणार आहे. त्यानंतर डार्क ब्राऊन कलर घेणार आहे आणि डार्क ब्राऊन कलरनी सुद्धा मी करून घेणार आहे आयलिड. आणि ह्याच्यामध्ये ना एक चांगलं काय माहिती आहे, ह्याच्यामध्ये इनबिल्ड ना शिमर्स पण दिलेत. त्यामुळे ओकेजन वाईज तुम्ही शिमर्ससुद्धा अप्लाय करू शकता. बघा, आणि डोळ्याच्या खालीसुद्धा मी हलकासा ब्राऊन कलर देते आहे. डार्क ब्राऊन कलर डोळ्याच्या वर अप्लाय केला आहे. आणि आता ना एक खूप सुंदर रंगाचं शिमर आहे जे माझ्या काठाबरोबर परफेक्ट जाईल. थोडंसं कॉपरिश गोल्ड आहे, ते बोटांनीच मध्ये असं लावून घेते. आणि हे बोटाने अप्लाय करा, ब्रशनी अप्लाय करू नका. कधी कधी हे क्रीमी बेस शिमर्स असतात ना, हे ब्रशनी छान लागत नाहीत, बोटाने लावूयात. चला, हे आहे आपलं लॅक्मेचं छान असं लायनर. लॅक्मेचं लायनर स्पेसिफिकली मला का आवडतं, हे सुपर जेड ब्लॅक तर आहेच, पण लायनर्स डेलीमध्ये जे तुम्ही यूज करता ना ते क्विकली जेव्हा तुम्ही मेकअप रिमूव्हरनी काढाल किंवा कुठल्याही फेस वॉशनी धुवाल तर ते क्विकली निघाले पाहिजे. तुम्ही जर स्केच लायनर यूज करत असाल ना तर डोळ्याच्या वर क्रॅक्स येऊ शकतात ड्रायनेसमुळे. बघा, स्वतःचंच लायनर स्वतः मी कशा पद्धतीने जजमेंट घेऊन लावते. एक तुम्हाला टिप देते, लायनर लावताना मिररला खालच्या बाजूला पकडा, त्यामुळे डोळ्याचा वरचा स्पेस हा कम्प्लिटली ओपन होतो आणि लायनर लावणं हे इझी बनतं. पण लायनरला खूप जास्त लागते प्रॅक्टिस. सुरुवातीला लायनर लावताना एक बरोबर येतं, दुसरं चुकीचं येतं, पण ज्यावेळी तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू होते त्यावेळी तुम्ही खूप छान पद्धतीने लायनर अप्लाय करू शकता. आणि हे आहे इनसाईटचं खूप सुंदर असं आयब्रो डिफायनर, अगदी 160-150 रुपयाला मिळतं. खूप सुंदर आहे. ह्याच्यामधला जो शेड आहे तो घेणार आहे मी डार्क ब्राऊन. आणि ऑलरेडी खूप छान असे नॅचरली डिफाईन करून घेतले आणि आयब्रो केलेले नाही आहेत, त्यामुळे जे एक्स्ट्रा वाढलेत ते बिलकुलसुद्धा मी डिफायनिंगमध्ये घेणार नाही आहे, आतल्या बाजूनेच डिफाईन करून घेते. आणि आज मी तुम्हाला खूप जास्त सुपर अफोर्डेबल आणि असे लाईट वेट लॅशेस सांगणार आहे. हे आहेत युरो पॅरिसचे लॅशेस. तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही तुमच्या रिअल ब्राईडवर सुद्धा हे लॅशेस ट्राय करून बघा. खूप सुंदर आहे. ग्लू लावलेला आहे लॅशअपचा
आणि हे लॅशेस मी आज यूज करते कारण की थोडेसे फोटोज व्हिडिओज काढणार आहे ना, त्यामुळे लॅशनी लुक खूप सुंदर दिसतो. आणि लॅश लावल्यावर डोळ्यांवर जो जडपणा दिसतो ना वाटतो, तो या लॅशनी बिलकुल पण नाही वाटणार आहे. युरो पॅरिस हा ब्रँड आहे आणि लॅश नंबर आहे 54. बघा किती सुंदर आणि नॅचरल दिसत आहेत माझे लॅशेस. पण लॅशेस लावल्यावर डोळे अजून छान बोलके वाटतात. त्यामुळे नक्की एकदा तरी ही लॅश ट्राय करून बघा. चला, लॅश लावल्यानंतर जे आपले ओरिजिनल लॅशेस असतात आणि जे आपण फेक लॅशेस लावले त्याला आपल्याला जॉईन करावं लागतं आणि हे जॉईन करायचं काम करतो मस्कारा. हा आहे फेरारुसीचा मस्कारा. कारण की हा बघा बारीक ब्रश असतो ना, तो लोअर लॅशेस डिफाईन करायला खूप छान आहे. म्हणून मी हा मस्कारा यूज करते. अफोर्डेबल रेंजमध्येच येतो, खूप सुंदर आहे. चला, हे आपण नॉर्मली लिप लायनर यूज करतोय. सुंदर असं लिप लायनर कुठल्याही ब्रँडचं यूज करा, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. लिप लायनरनी आता डार्क ब्राऊन कलरची हे करून घेतली. आता ह्याच्यावर मी रेड लिपस्टिक पण लावू शकते, पण साडी एवढी जास्त रेड असताना ना मला असं वाटतं मी सटल ब्राऊन कलरमध्येच लिपस्टिक लावते. आणि ही लिपस्टिक आहे आणि मी तुम्हाला लास्ट टाईमच एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. फेसेस कॅनडाच्या लिपस्टिक ॲक्च्युअलमध्ये आता खूप छान आल्या आहेत. तर ही फेसेस कॅनडाची मीडियम ब्राऊन टोनची लिपस्टिक आहे आणि हे के ब्युटीचं ना खूप सुंदर ब्लशर आहे. हे वेल्वेट मॅट ब्लशर नावाने येतं आणि ह्याचा जो शेड आहे ना, हा रोझी ग्लो नावाचा शेड आहे. खूप सुंदर आहे आणि खूप इंटेन्स आणि नॅचरल दिसतं आणि जसजसं हे सेटल होईल ना तसं खूप सुंदर आहे. के ब्युटीचे क्रीम ब्लशर्स म्हणून येतात, हे तुम्ही यूज करू शकता. आणि वेल्वेट मॅट ब्लशर असं ह्यांचं नाव आहे. वाव, ब्लशर झालेलं आहे. चला, हा लिप ग्लॉस तुमच्या प्रत्येकाच्या मेकअप व्हॅनिटीमध्ये असलाच पाहिजे. हा मेबलिनचा लिप ग्लॉस आहे. वाव, आणि ह्याचा इतका सुंदर हा शेड आहे ना. आणि फॅन्टी ब्युटीचा जो फसी नावाचा शेड येतो ना, एक्झॅक्टली तसाच आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे शेड्स येतात, तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता. छोटूशी चंद्रकोर लावते आहे कारण की ऑलरेडी फेस खूप छोटा वाटतो, त्यामुळे मोठी चंद्रकोर खराब दिसते. आणि हे बघा, हा माझा वन ऑफ द फेवरेट हायलायटर आहे. हा आहे मॅकचा हायलायटर आणि त्या हायलायटरचं नाव खूप मजेशीर आहे. त्याचं नाव आहे ओ डार्लिंग. आणि हे हायलायटर ना खूपदा मी ब्राईडवर पण यूज करते. आणि हे मीडियम टू लाईट आणि मीडियम टू डस्की या दोन्हीही टोनला जातं. बघा किती नॅचरली आणि सनकिस लुक देतं. वाव, आता एका सुंदर फॅननी या पूर्ण मेकअपला आपण करून घेऊया लॉक. ऑलमोस्ट माझा मेकअप झाला आहे. मेकअप आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ही आहे आमची हेअरस्टायलिस्ट आशू, ही माझी स्टुडंट आहे आणि दीक्षा, हे दोघं मला हेल्प करत आहेत. आणि तिला सांगितलं आहे, बाबा काही केस सोडवायच्या भानगडीत पडू नकोस, तशीच्या तशी हेअरस्टाईल कर. आणि हा आहे आजचा माझा फायनल लुक. आज स्मृती चिकणे, जी माझी स्टुडंट आहे, ती उत्तम अशी साडी ड्रॅपिस्ट आहे. तिने मला ही साडी नेसवली आहे आणि आज मी माझ्या सत्यनारायण पूजेसाठी रेडी झाली आहे. बघा, माझ्याच केसांची ही वेणी घातलेली आहे, पण खूप गोड दिसते आहे ना. आणि हेअर एक्सेसरीज पण छान लावली आहे. आर्या दागिनाची ज्वेलरीसुद्धा मी घालून घेतली आणि आर्या दागिनामध्ये आज 3 दिवसासाठी खूप छान अशी ऑफरसुद्धा आहे. जा भरभरून शॉपिंग करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.